आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी घटक 2 वर्गीकरण या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर यातील जे पहिले प्रकरण आहे शब्दसंग्रह ते आज आपण पाहणार आहोत. तर याची पहिल्यांदा थोडक्यात ओळख करून देते मी तुम्हाला. तर वर्गीकरण म्हणजे काय? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात आणि या 4 पर्यायांमध्ये 3 घटकांचा एक गट बनतो. या 4 पर्यायांमध्ये 3 घटकांचा एक गट बनतो, परंतु चौथा घटक हा 3 घटकांपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. त्याच्यामुळे तो गटात बसत नाही. म्हणून आपण काय लक्षात घ्यायचं? 3 चा गट बनवायचा. 3 चा गट बनवायचा आणि जो वेगळा येईल तो गटात न बसणारा शब्द असेल. उदाहरणार्थ बघूयात एक कार्तिक, आषाढ, एप्रिल आणि चैत्र. आता या ठिकाणी 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत. कार्तिक असेल, दुसरा आषाढ, तिसरा एप्रिल आणि चौथा चैत्र. आता याच्यामध्ये आपण पाहू शकतो कार्तिक हा मराठी महिना आहे. आषाढ हा देखील मराठी महिना आहे. चैत्र हा देखील मराठी महिना आहे. परंतु एप्रिल हे इंग्रजी महिन्याचे नाव आहे. त्याच्यामुळं उरलेल्या 3 यांचा गट बनतो आणि एप्रिल हा वेगळा शब्द निघतो. आता या प्रकारचे प्रश्न सोडवताना आपल्याला कोणकोणत्या घटकांची माहिती असायला पाहिजे? तर आपल्याला जंगली प्राणी, पाळीव प्राणी यांची नावे माहीत असायला पाहिजेत. आपल्याला पक्षी माहीत असायला हवेत. पदार्थांची नावे, दुधापासून बनवले जाणारे पदार्थ कोणते, हे आपल्याला माहीत असायला पाहिजेत. पुन्हा याच्यामध्ये स्वीट डिशेस असतील, जे गोड पदार्थ असतील, ज्याच्यामध्ये लाडू येईल, बर्फी येईल, जिलेबी येईल, या प्रकारचे पदार्थ आपल्याला माहीत असायला पाहिजेत. पुढे झाडे, झाडांचे अवयव कोणकोणते असतात, हे आपल्याला माहीत असायला हवं. फुले, फळे यांची नावे. एक फळ, आता फळांमध्येही आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, की ज्या फळांमध्ये एक बिया असतात, अशा फळांची नावे देखील आपल्याला माहीत हवीत. पुढे ग्रहांची नावे आपल्याला माहीत असायला हवीत. रंगांमध्ये काय लक्षात ठेवायचं, की आपला तिरंगा जो आहे, त्याच्यामध्ये कोणते रंग आहेत, हे लक्षात असायला हवं आपल्याला. पुढं लिंग, जे आपण मराठीमध्ये पाहिलेलं आहे, याची आपल्याला ओळख असायला पाहिजे. आणि शेवटी पिके. पिकांमध्ये आपल्याला काय समजतं, की पिकांमध्ये तृणधान्य असतील, कडधान्य असतील, यांची आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर प्रत्यक्षात व्यवसाय सोडवण्या अगोदर याच्याशी रिलेटेड जे PDF बनवलेलं आहे, त्या PDFचा आपण अभ्यास करूयात. त्याच्यामध्ये सगळं काही वर्गीकरण दिलेलं आहे. प्राण्यांची नावे, मग प्राण्यांमध्ये वर्गीकरण, जंगली प्राणी, पाळीव प्राणी, पक्ष्यांचं वर्गीकरण हे सगळं दिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा हे वर्गीकरण पाहूयात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वर्गीकरण मध्ये शब्दसंग्रहाचं पहिल्यांदा आपण पाहत आहोत. तर याच्यामध्ये प्राण्यांच्या नावांमध्ये मी पाळीव प्राणी वेगळे लिहिलेले आहेत आणि जंगली प्राणी वेगळे लिहिलेले आहेत. मग पाळीव प्राण्यांमध्ये काय काय येतात? कुत्रा, मांजर, घोडा, गाय, म्हैस, बैल, ससा, शेळी आणि मेंढी. आणि जंगली प्राण्यांमध्ये वाघ, सिंह, हत्ती, हरिण, जिराफ, झेब्रा, चित्ता, कोल्हा, लांडगा आणि अस्वल. तर ही जंगली प्राण्यांची यादी आहे. यानंतर आपण पक्ष्यांची नावे पाहूयात. पक्ष्यांच्या नावांमध्ये जे आपल्याला ओळखीचे पक्षी आहेत ते आपण घेतोय. जे आपल्या बघण्यात येतात नेहमी ते लिहिलेले आहेत. पोपट, मोर, कोंबडा, कोंबडी, घुबड, बदक, कावळा, चिमणी, कबूतर आणि कोकिळा. याच्यानंतर लिहिलेली आहेत फळांची नावे. सफरचंद, केळी, आंबा, किवी, पेरू, द्राक्ष, संत्री, नारळ, अंजीर, कलिंगड, टरबूज, सीताफळ आणि पपई. याच्यानंतर आहेत फुलांची नावे. रोज म्हणजेच गुलाब, मोगरा, जास्वंद, चाफा, कमळ, सदाफुली, धोत्रा, सूर्यफूल, चंपा, लिली, झेंडू आणि ट्युलिप.
तर ही काय झाली, झाडांमध्ये आपल्याला फळांची नावे पाहिली, फुलांची नावे पाहिली, प्राण्यांची नावे पाहिली आणि पक्ष्यांची नावे पाहिली. याच्यानंतर मुद्दा येतो दिशा आणि उपदिशा. तर आपल्या सर्वांना माहित आहे मुख्य दिशा 4 आहेत. कोणत्या? पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आणि उपदिशा देखील किती आहेत? 4. त्या कोणत्या? आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. ठीक आहे? या दिशा देखील आपल्याला लक्षात असायला हव्या. नंतर रंगांमध्ये मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं आपल्या तिरंग्याचे रंग कोणते हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. तिरंग्यामध्ये आपला येईल नारंगी म्हणजेच केशरी, पांढरा आणि हिरवा. आणि अशोक चक्रामध्ये कोणता येईल? निळा येईल. त्याचबरोबर जे रंग आहेत त्याची यादी देखील या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ थांबवून ते तुम्ही लिहून घेऊ शकता. पुढे आहेत ऋतू आणि उपऋतू. तर मुख्य ऋतूंमध्ये आपण 3 ऋतू घेतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आणि उपऋतूंमध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या ऋतूंचा समावेश केला जातो. ओके, तर हे ऋतू आणि उपऋतूंच्या बाबतीत झालं. याच्यानंतर झाड जे असेल तर झाडाचे जे काही अवयव आहेत, झाडाचेही वेगवेगळे अवयव आहेत, ते कोणकोणते आहेत याची देखील या ठिकाणी यादी दिलेली आहे. तर पान असेल, फळ, फूल, फांद्या, खोड आणि मूळ हे काय येतात? झाडाचे अवयव येतात. याच्यानंतर या ठिकाणी बॉडी पार्ट्स. आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल मराठी आणि इंग्लिश या दोन्हींचाही काय केलेला आहे? समावेश या PDF मध्ये करण्यात आलेला आहे. मग बॉडी पार्ट्स जे आपले आहेत त्या सगळ्या बॉडी पार्ट्सचा मी या ठिकाणी समावेश केलेला आहे. आता बॉडी पार्ट्स मध्ये काय लक्षात ठेवाल वर्गीकरण मध्ये तुम्ही? हाताचे कोणकोणते भाग येतात? जसं की हातामध्ये येईल खांदा, कोपरा, मनगट, हाताची बोटे याप्रमाणे काय येतात? हाताचे भाग येतात. मग पायामध्ये काय काय येतील? गुडघा असेल तुमचा, घोटा असेल, नंतर टाच असेल, याप्रमाणे पायाचे अवयव आपल्याला पाहायला मिळतात. तर मग देताना त्यांनी काय दिलेलं असेल? पायाचे 3 अवयव दिलेले असतील आणि एकच हाताचा दिलेला असेल. मग आपल्याला ओळखता यायला पाहिजे की पायाचे अवयव आहेत आणि बाकीचा एकच कुठला आहे? तर वेगळ्या भागातील अवयव आहे. याचबरोबर अजूनही लक्षात घेण्यासारखा मुद्दा कोणता? की आपले ज्ञानेंद्रिय, आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, कान, नाक, डोळा, त्वचा आणि जीभ यांचा समावेश ज्ञानेंद्रियामध्ये केलेला असतो. तर हे देखील याच्यामध्ये दिलं जातं. आपल्याला या सर्व घटकांची अगोदर ओळख असायला हवी. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? व्हिडिओ थांबवून बॉडी पार्ट्स देखील लिहून घेऊ शकता. नंतर आहेत इंग्रजी महिने आणि मराठी महिने. आपल्याला माहित आहे इंग्रजी महिने 12 आहेत आणि मराठी महिनेही 12 आहेत. इंग्रजी महिने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर याप्रमाणेच मराठी महिने देखील दिलेले आहेत. आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचा मुद्दा कोणता? तुम्हाला देताना ते 31 दिवसांचे महिने देऊ शकतात किंवा फक्त 30 दिवसांचे महिने देऊ शकतात आणि एकच काय देऊ शकतील तर 31 दिवसांचा महिना देऊ शकतील. मग अशा वेळी तुम्ही काय माहित असायला पाहिजे की महिन्यांमध्ये दिवस किती असतात हे आपल्याला माहित असायला पाहिजे. तर यासाठी आपण खूप जुनी ट्रिक वापरतो. हाताची मूठ करायची, मुठीच्या वरच्या भागावरती मूठ केल्यानंतर वरती उंचवटा येतो, खाली खड्डा येतो. तर उंचवटा आलेल्या भागात आपण 31 दिवस म्हणतो आणि खाली जो खड्डा येतो त्याच्यामध्ये 30 दिवस म्हणतो. तर याप्रमाणे सर्व महिन्यांचे दिवस आपण काय करू शकतो? लक्षात ठेवू शकतो. याच्यामध्ये अपवाद काय? तर फक्त आणि फक्त फेब्रुवारी. कारण फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. त्यामुळे काय लक्षात ठेवाल? महिने आणि त्यांतील दिवसही तुम्ही लक्षात ठेवाल. यानंतर आठवड्याचे वार दिलेले आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार
हे देखील वार आपल्याला लक्षात असायला हवेत. यापुढे ज्या चवी असतात, आपल्या चवी कोणकोणत्या चवी आहेत त्याही या ठिकाणी दिलेल्या आहेत. नंतर मी या ठिकाणी गोड पदार्थ कोणते येतील यांचं देखील विभाजन केलेलं आहे. मग गोड पदार्थांमध्ये जिलेबी, गुलाबजाम, बासुंदी, लाडू, बर्फी, तुम्हाला काही आठवत असतील तर तुम्हीही यामध्ये काय करू शकता, तुमचे ॲड करू शकता. पुढे दुधापासून बनवलेले पदार्थ कोणते, दही असेल, ताक, लोणी, तूप, पनीर, पेढा, हे काय आहेत, दुधापासून बनवलेले पदार्थ आहेत. याच्यानंतर आपले धान्य येतात. धान्यांमध्ये कडधान्य कोणती आणि तृणधान्य कोणती यांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर कडधान्यांमध्ये हरभरा असेल, तूर, मूग, उडीद, वाटाणा, मसूर, मटकी, चवळी आणि सोयाबीन यांचा समावेश होतो. तर तृणधान्यामध्ये बाजरी, ज्वारी, गहू, तांदूळ, नाचणी, मका यांचा समावेश केला जातो. तर या ठिकाणी नंतर ग्रह दिलेले आहेत. आता ग्रहांमध्ये आपल्याला माहिती आहेत 8 ग्रह आहेत. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांची देखील नावं आपल्याला माहीत असायला हवी. याच्यानंतर जो मुद्दा येतो तो लिंगाचा मुद्दा आहे. आता लिंगामध्ये आपण 3 प्रकारचे लिंग शिकलो, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग. आता पुल्लिंग म्हणजे काय, तर ज्या नावावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते. आणि सोपी ट्रिक ओळखायची काय, तर त्या नामाभोवती तो लावून बघायचं. आता मुलगा असेल तर आपण काय म्हणतो, तो मुलगा म्हणतो. मग तो मुलगा, बरोबर. मग हे काय झालं, पुल्लिंग झालं. आपण ती मुलगी म्हणतो का कधी, नाही. मग तो मुलगा, पुल्लिंग. आता स्त्रीलिंग म्हणजे काय, ज्या नावावरून स्त्री जातीचा बोध होतो त्याला आपण स्त्रीलिंग म्हणतो. मग स्त्रीलिंग ओळखताना आपण काय करतो, स्त्रीलिंग ओळखताना आपण काय म्हणणार, ती लावून पाहणार, ती मुलगी, ती मुलगी, याप्रमाणे आपण स्त्रीलिंग ओळखणार. आणि नपुंसक लिंग ज्या नावावरून पुरुष जातीचाही बोध होत नाही आणि स्त्री जातीचाही बोध होत नाही ते असतं नपुंसक लिंग. मग नपुंसक लिंगाची उदाहरणं, ते झाड, ते हरिण, ते घर, ते नभ, याप्रमाणे आपण उदाहरणं देऊ शकतो. तर या ठिकाणी मी तुम्हाला पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग यांची काही यादी दिलेली आहे. तर याचा तुम्ही काय करू शकता, अभ्यास करू शकता. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गीकरण यामधील शब्दसंग्रह याचा व्यवसाय सोडून घेणार आहोत. धन्यवाद.